स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, अनेक गोष्टींचं ज्ञान अनेक लोकांना असतं, आपल्याला सुद्धा असतं. परंतु असलेलं ज्ञान आपण किती आत्मसात केलेलं आहे किंवा आपण त्या ज्ञानाचा किती उपयोग करून घेतो आहे ह्यावर ते सगळं अवलंबून असतं. आणि ते ज्ञान जर आपल्याजवळ आहे परंतु आत्मसात जर करत नसू आपण, तर त्या ज्ञानाला काहीच अर्थ नसतो. त्यामुळे अशीच एक गोष्ट मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे. एक विद्वान एका आध्यात्मिक गुरूंकडे आला. तो खूप प्रसिद्ध होता, त्या आध्यात्मिक गुरूंपेक्षा जास्त प्रसिद्ध होता आणि त्यांना शास्त्रांचं सुद्धा ज्ञान होतं. सगळी शास्त्र अतपासून इथेपर्यंत त्यांना अगदी कंठस्थ होती. परंतु अंतर्यामी मात्र अपूर्णताच होती. शास्त्र तर कंठस्थ झाली होती, परंतु तरीसुद्धा सत्य काय ते काही सापडतच नव्हतं. शब्द तर सगळेच पाठ होते, परंतु निःशब्द होण्याचा कोणताच मार्ग मिळत नव्हता. आणि म्हणून आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी गुरूचा शोध घेतला. त्यांना गुरु देखील भेटले. गुरूंनी त्या विद्वानाकडे बघितलं आणि म्हणाले, असो, मला तुझ्यामध्ये खूप अडचणी दिसत आहेत. तुझ्याजवळ ज्ञानाचे भांडार आहे. तुला काय काय माहीत आहे ते सर्व लिहून आण बरं. तुला सर्व माहीत आहेच ना, मग त्याची चर्चा कशाला. आपण ते सगळं सोडून देऊ आणि तुला जे माहीत आहे ते तू लिहून आण, आणि जे माहीत नाही ते मी तुला नंतर सांगेन. शिष्य निघून गेला. 1 वर्ष झाले आणि त्याला तर इतकी शास्त्र माहीत होती की तो सगळं लिहितच गेला आणि लिहितच राहिला. कितीतरी 1000 पानं भरली. तो 1000 पानांची पोथी घेऊन परत आला, गुरूंना दाखवली. गुरु म्हणाले, अरे आलास का तू? मला तर शंका होती की तू येऊ शकणारच नाहीस, कारण इतकी माहिती तुझ्या डोक्यामध्ये होती. मला माहीत नव्हतं की किती काळ लागेल. 1000 पानांची पोथी गुरु पाहून म्हणाले की हे तर खूप जास्त आहे. मी आता म्हातारा झालो आहे आणि आता माझा मृत्यू पण जवळ आला आहे. मी इतकं सगळं वाचू नाही शकणार. तू एक काम कर, हे सगळं घेऊन जा आणि संक्षिप्तमध्ये लिहून आण, त्याचे सार लिहून आण. पुन्हा तो गेला आणि त्याला 3 महिने लागले. तो परत आला. त्याने लिखाण संक्षिप्त करून आणलं होतं. आता फक्त 100च पानं होती. गुरु म्हणाले, अरे हे सुद्धा जास्त आहेत बाबा. आता माझे दिवस कमी कमी होत चालले. आता तर मी 100 पानंसुद्धा नाही वाचू शकणार. तू याला आणखीन संक्षिप्त करून आण. शिष्य परत गेला. त्याने एकाच पानावर संपूर्ण सार लिहून आणलं होतं. परंतु गुरु मरणाच्या दारात होते. ते म्हणाले, हे बंधू, हे तर खूपच जास्त आहे रे बाबा. तू आणखीन संक्षिप्त करून आण. लवकरच बाजूच्या खोलीमध्ये जा आणि संक्षिप्त करून आण. शिष्याने ते पूर्ण सार एका ओळीमध्ये लिहून आणलं. फक्त एकच श्लोक त्याच्यामध्ये होता. गुरूंना शेवटचा श्वास लागला होता. तो श्वास अडकला होता. गुरु म्हणाले, मी तुझ्यासाठी थांबलोय. तुला केव्हा समजेल? अजून संक्षिप्त करून आण. संक्षिप्त करण्यामध्ये तू एवढी कंजूसी का करतोयस? तेव्हा शिष्य भानावर आला. तो खोलीत पळत गेला आणि एक कोरा कागद घेऊन आला आणि त्याने तो गुरुच्या हातामध्ये दिला. गुरु म्हणाले, आता तू खरा शिष्य झालास. खरं तर मी आता चाललो आहे, परंतु तू शिष्य झालास तेव्हा माझ्याबरोबर तुझा संबंध राहीलच. मी जेव्हा जिवंत होतो तेव्हा देखील तुझा माझा काहीही संबंध नव्हता, कारण ज्ञानामध्ये उभं होतं. आता तू कोरा कागद झाला आहेस, रीता झाला आहेस. पण आता मी चाललो आहे. परंतु चिंता करू नकोस. आपलं नातं जोडलं गेलेलं आहे. आता मृत्यूसुद्धा ते नातं आपलं तोडू शकणार नाही. तसं तर जीवन देखील मला तुझ्यासोबत जोडू शकत नव्हतं. त्या रिकाम्या क्षणांमध्ये शिष्याला दिव्यत्व प्राप्त झालं. आता म्हणजे नक्की काय झालं? ही गोष्ट खूप अनोखी आहे. कोरा कागद आणताच काय झालं? कोरा कागद आणण्याचा अर्थ होता अंतर्यामी पूर्णरितेपण. भागवत पुराणामध्ये एक सुंदर गोष्ट आहे. त्या गोष्टीनुसार राधेला या गोष्टीची खूप ईर्ष्या होती की भगवान श्रीकृष्ण नेहमी बासरी वाजवत असतात आणि आपल्याला सोबतच बासरीला ठेवतात. तिने विचारलंही की या बासरीला तुम्ही कायम तुमच्या ओठावर का ठेवतात? एक क्षणसुद्धा तुम्ही तिला वेगळं करू देत नाही, होऊ देत नाही. इतका तर वेळ तुम्ही माझ्या देखील सोबत घालवत नाही, जितका वेळ तुम्ही या बासरीसोबत घालवता. यामागचे काय कारण आहे? त्यावर श्रीकृष्ण नुसतेच हसले. राधेला भगवान कृष्णाच्या बासरीचा इतका हेवा वाटत होता की या बासरीच्या आतमध्ये एवढं काय आहे हे तिला जाणून घेण्यासाठी तिने ती बासरी तोडली. परंतु तोडल्यावर तिला कळलं की ती बासरी तर आतून रिकामीच आहे.
तसंच ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला आपल्या अंतरातील प्रत्येक अवांछनीय गोष्टींना हटवून पूर्णपणे शून्यता विकसित करायला हवी. जर ईश्वराने त्या बासरीप्रमाणे दिव्य संगीत आपल्या हृदयामधून उमटवले असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आपल्या हृदयातनं अवांछित इच्छा, विचार, अशुद्धता आणि जटिलता हे सगळं काढून टाकावं लागेल. समजा बासरीमध्ये जर बारीकसा कण किंवा अन्य काही गोष्ट राहिली असती तर त्या बासरीमधून कोणतंही मधुर संगीत निर्माण झालंच नसतं, नाही का? आणि म्हणूनच स्वामी भक्त हो, आपण ईश्वराने आपल्याला दर्शन द्यावं, ईश्वराने आपल्या सानिध्यात राहावं, ईश्वर आपल्यावर प्रसन्न व्हावा, ईश्वराने आपल्याला काहीतरी प्रचिती द्यावी, हे सगळं आपल्याला वाटत असतानाच आपण हे विसरतो की काय आपण त्या ईश्वराला आपल्या हृदयातलं रितेपण ठेवून त्याला पूजतो का, त्याला भजतो का, त्याची पूजा अर्चा करतो का, किंवा जे काही आपण त्याला अर्पण करतो ते आपल्या मनातनं रितेपण ठेवून करतो का? तर नाही. आपण प्रत्येक वेळेस भगवानाच्या मंदिरात जातो किंवा कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा आपण काही ना काही त्या ईश्वराला मागत असतो. माझ्या मुलाला सौख्य दे, ह्याला आरोग्य दे, त्याला बरं कर, त्याला नोकरी लागू दे, तिचं लग्न होऊ दे. अशा अनेक गोष्टींची लिस्ट आपण आपल्या त्या ईश्वराच्या समोर ठेवत असतो आणि मग आपण त्याला फुलं, हार, नारळ, पेढे अर्पण करतो आणि पुन्हा त्याला नमस्कार करतो. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतरही जर झालं नाही तर म्हणतो ईश्वर आम्हाला पावलाच नाही. मग आता मला सांगा, जोपर्यंत तुम्ही अंतर्यामी अवांछित राहणार नाही, तुमचं कोरा कागद अंतर्यामी असणार नाही, तुमची बासरी रीते असणार नाही, तोपर्यंत तुमच्या त्या अंतर्यामीमध्ये, अंतःकरणामध्ये ईश्वराचं नामस्मरण घुमणार नाही, जप थांबणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ईश्वर भेटणार नाही. म्हणूनच तुमचं अंतःकरण अवांछित करा, निर्लेप करा, निर्हेतुक करा, निर्विचारी करा, निर्विकारी करा आणि मग भगवंताला पूजा. पहा तुम्हाला प्रसन्न होतो की नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांच्या समोर ही माहिती शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या माहितीसह नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. श्री स्वामी समर्थ.